कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई अगं हे पण आले नाहीयेत अजून। आशू आणि शिवाचं पण काही कळत नाहीये। संपदा कुठे असेल का ताई? येईल, संपदा येईल, काळजी करू नको। हा नक्की येईल। काका आले। अहो अहो संपदा कुठे आहे? तुम्ही शोधायला गेला होतात ना, ती कुठे आहे? आली आहे का? संपदा नाही नाही आली नाही आली ती। मी शोधलं खूप, म्हणजे नाही नाही सापडली म्हणजे? अहो तुम्ही शोधायला गेला होतात ना तिला, मग कुठे गेली माझी मुलगी? जाऊन मी जाते, मी शोधते तिला। मी जाऊन काकू शांत हो, एवढा पॅनिक नको, सापडेल संपदा। तू ये, तू बस इथे, बस बस शांत बस। अशी कशी शांत हो, अशी कशी बसू? संपदा मिळत नाहीये ताई, संपदा सापडत नाही अगं तिला। अजून शिवा आशू पण आला नाही आणि संपदा पण कशी येईल येईल, शांत हो, शांत हो। ताई अगं काका ये लक्ष्मण, ये भाऊ बस। लक्ष्मण तू पोलिसात गेला होतास ना, काय म्हणाले? शोधतायत पण काही ठाव ठिकाणा काही शांत हो, शांत हो, सापडेल ती। सगळे शोधतायत ना, हे बघ पोलीस शोधतायत, शिवा आशू शोधतायत, आपली संपदा नक्की सापडेल। आणि हे बघ तू ना असे हातपाय गाळू नकोस। तू जर असे हातपाय गाळलेस तर उर्मिलाने काय करायचं? का केलं असेल हो भाऊ हे असं त्या पोरीने? सगळीकडे शोधलं मी तिला, सगळीकडे, पण कुठेच काय चुकलं माझं भाऊ? मी तिच्या चांगल्यासाठीच सगळं करत होतो। आणि काका तू का स्वतःला दोष देतोयस? तुझं काहीच चुकलेलं नाहीये। खरी चूक कोणाची आहे सगळ्यांना माहितीये, फक्त काही जणांनी मान्य केलंय, काही जण पांघरून घालतायत चुकांवर। कीर्ती पुन्हा पुन्हा तेच बोलू नकोस। भाऊ एक मिनिट, माझ्यावर चिडून काही होणार नाहीये, आणि माझ्यावर ओरडून शिवा चुकीची नाहीये हे सिद्ध नाही करू शकत तुम्ही। आणि हे जे सगळं चाललंय ना, ते तिच्यामुळेच चाललंय। आणि कुठे तुमची सून? कुठे? म्हणाली होती ना संपदाला घेऊन येईल, कुठे आणलंय? संपदाला आणलं। संपदा संपदा सॉरी आई। काय ग बाळा? खरंच सॉरी। बरं ये आधी ये आत।
तुम्ही ठरवलेलं मुलाची मला लग्न नव्हतं करायचं म्हणून सॉरी. तू ठीक आहेस ना? हा? ठीक आहेस ना? असं परत कधीच करायचं नाही असं तू, हा? कुठेही जायचं नाही तू. काळजाचा ठोका चुकला होता माझ्या. असं वाटलं की तर परत तुला कधीच बघता येणार नाहीये की काय. सगळं माझ्या डोळ्यांसमोरून गेलं. लहानपणापासूनच सगळं आठवलं ग. तुझं बालपण, तुझे हट्ट, एवढीशी होतीस जेव्हा तुला घरी आणलं. मला असं वाटलं की आता मी तुला कधी बघूच शकणार नाही. हे सगळं आठवणींमध्येच राहणार आहे की. सॉरी बाबा. बरं करू. एक मिनिट, तुम्ही ह्याला का घरात आणलं? ह्याने आपल्या संपदाला पळवून नेलंय. भाऊ तुम्ही आता काहीच बोलणार नाहीयेत का? ए ताई गप्प बस. बस आता जरा थोडं ऐकून घे काय चाललंय इथे. अरे आशू ऐकून काय घे. याने पळून नेलंय ना, याला तर पोलिसात द्यायला पाहिजे. एक मिनिट. माझी मुलगी परत आली आहे. मला आता कोणाची काही देणं घेणं नाहीये. संपदा बाळा, बरी आहेस ना तू? हो आई, मी बरी आहे. ऐका ना सगळे, आय एम सॉरी. पण मी माझ्या मर्जीने पळून गेले होते. रॉकीने मला अजिबात काही जबरदस्ती केली नव्हती. हो, आम्ही घाबरून खूपच चुकीचा निर्णय घेतला. तो घ्यायला पण मीच त्याला भाग पाडलं होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.